अबे नाचा, हाँ बाबा, तू भी या हॉटेलात काम करते ना? राघव इथे काम नाही करत. हा ना, मला वाटलेलं. हो, त्याचंच कॅफे आहे. तू जोडपट्ट्यात सुद्धा हरतोस अभि. मी खेळ. नाही पण सगळे पुरुष माणसामध्ये बाई माणूस म्हणजे जरा मुलांनी खेळलेलं बरं दिसतं आणि मुलींनी खेळलेलं बरं दिसत नाही. म्हणजे जेव्हा तुमची सून येईल तेव्हा तुम्ही तिला सुद्धा सून म्हणून वागवाल, मुलगी म्हणून नाही वागवणार. बरोबर ना? नागपूरकर, आता हे सोडा हो, हे जुने संस्कार सगळे. मुलं मुली दोघांनाही समान स्वातंत्र्य द्या. तर काय होईल, ती मुलगी शिकली, प्रगती झाली वगैरे वाक्य सगळे कागदावर राहून जाते. नाही मुलगा मुलगी मी पण भेद मानत नाही. आता सूनबाई आली ना की तिला बी खेळायला बसवेन. म्हणजे तिला येत नसेल तर मी स्वतः शिकवेन. वाह, क्या बात. सूनबाई, घे पत्ते, तुझ्यापासून सुरू करू. हे वाटायला घे, पिसायला सुरुवात कर. हा. चला, हे माझं टेबल. बाबा, आपण ब्लाइंड खेळू. ब्लाइंड मर गया. तुला येत नाही म्हणलं ना? हा, मी अगं पदार्थ लागतील, तू करायला बस. बरं ठीक आहे, ठीक आहे. मी आलो लाडू. चौथा लाडू आलेला आहे. पॅक. राघव, चिवडा. करंजी. पॅक. चालमरी. बघ. ए, तू काहून मध्ये बोलते बे? ती खेळते ना, तिला खेळू दे. बरोबर आहे काका तुमचं. खेळू दे मला. ही माझी करंजी. बाबा, मी त्याला सांगितलं ना मध्ये बोलू नको. ते तुला पण लागू होते ना. एक डाव वेगळा असते. माझी करंजी आणि शोधे. हा आहे दुसरा आणि हा तिसरा. अरे अरे माझे तर पत्ते बघा. चला चला बाबा, चला. कमॉन बाबा, कमॉन. अरे क्या बात. तुझा काही संबंध नाही. चालमली जिंकले. नीट खेळू दे. चालमली जिंकलेली हे लक्षात घे. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जर उन्हाची वारामंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली.
हॅलो 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 हॅलो, मला ऐकू येतंय? हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो, कोण बोलताय? तुम्ही कोण बोलताय? फोन तुम्ही केलाय ना, मग तुम्ही सांगा तुम्ही कोण बोलताय? कसला आगाऊ आहे हा. काय बोललात? मला एक सांगा, तुम्ही एका मुलीचा फोटो मिसिंग म्हणून टाकलाय हो ना? हा हा का तुम्ही तिला ओळखता का? तुम्ही ओळखता का तिला? तुम्ही काय माझा इंटरव्ह्यू घ्यायला फोन केलाय? किती प्रश्न विचारताय? त्या मुलीबद्दल काही माहिती असेल तर द्या, नाहीतर फोन ठेवा. एक मिनिट, ती मुलगी मीच आहे. माझ्या मोबाईल मध्ये तुमचा नंबर सेव्ह नाहीये, आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीये, तरी सुद्धा तुम्ही हा आगाऊपणा का केला? आणि मुळात तुमच्याकडे माझा फोटो आला कुठून? सोशल नेटवर्क वरून चोरला ना तुम्ही माझा फोटो? चोरी करायला मी काय तू आहे? काय काय बोललास तू? मला तुला भेटायचं. मला पण तुला भेटायचं. एक काम कर, उद्या दुपारी भेट मला. डन. कोणाचा फोन होता? देविका सापडली. सापडली कुठे? हळू बोल. सॉरी आता तिचा फोन आला होता. तिने तुला स्वतः फोन केला? म्हणजे काय? आपली बात ही कुछ और है. पंकज बंद कर. काय झालं ते नीट सांग ना. अरे याड्या, त्या फोटोवर मी माझा नंबर नव्हता का दिला? तिचा फोन आला होता, भेटायला बोलावलं. मग चला तर जाऊन पकडूया तिला. ए आदाच्या जरा थांब, बहन को बिघाड मत. पण सापडली तर प्रॉब्लेम काय? आपला हिरो नको का तयार व्हायला? तो म्हणाला विषय बंद करा मग. हो रे, आपण त्याला सांगूयाच नको का की आपण तिला भेटायला चाललोय? करेक्ट आहे. त्याला न सांगता तिच्या समोर उभा करू. होते काय तो मॅटर? काय बोलतो? डन. कधी जायचं? आता? नाही उद्या दुपारी बोलावलंय. पण मग आता याला न सांगता तिथे कसं घेऊन जायचं याचा प्लॅन करावा लागणार आहे. कसं करूया? आयडिया. ए तुझी प्लेट दे रे. मी जिंकला फरार. मी नाही नेणार. अरे लहान आहेस का? फोन कोणाचा होता? अहो डिटेक्टिव्ह सारखं काय विचारताय त्यांना? ए तू गप्प बस जरा एक मिनिट. काय नाही मिसेस मोरे. काय बोल बे तू? हा, तू मला मिसेस मुरे बोलतो? हो. बाबा होते तो. काय तो काय? अहो त्यांनी मिसेस मोरे म्हटलेलं आवडतं मला. अच्छा, तुम्हाला आवडतं? आणि मोरे भाऊ तुम्हाला? हिला आवडतं म्हटल्यावर मी काय बोलणार नाही का? हा, तर मग दुःखी आहोत आपण. कसे हो? तुम्हाला कसलं दुःख? हा, तुम्हाला कसलं दुःख? नाही नाही बोला ना, कसलं दुःख? आता चुकून बोललो, म्हणजे तुमच्या दुःखात मी सहभागी आहे असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला सांगते वहिनी, मला कधी कधी वाटतं ह्यांच्या गळ्यात दगड घालून यांना विहिरीत ढकलून द्यावं. काय बोलताय वहिनी? काय वाजताय हो? काय ले, आता तू आहे ना ऑलरेडी गळ्यात. 2-2 दगड जड नाही गावणार मला. माझ्यासारखा दगड. हा? अगं, एवढं चांगलं बिनत गेले त्याचं काहीच नाही. काय बोलताय? हा? काय बोलताय तुम्ही? नाही, तसं मनाने चांगलं आहे म्हणून निभावते इतकी वर्ष. एक मिनिट. तुमचं काय चाललं कळेल का रे मला जरा? होते ना, काय तुमचं सारखं सारखं? ते कॅफे बद्दल बोलायचं होतं. हा महत्वाचं आहे. कॅफेबद्दल मी पण येते. नाही काही झालं नाही. तुम्ही नाही आलो. तुमचा चालू दे. आलो काका, चालू दे. काका मी तुम्हाला सांगतो. मी का नको येऊ? कॅफेबद्दल मी ऐका ना, उद्या तू आणि शाल्मली पार्टी देते असं सांगा. ओके. पार्टी बिर्टी काय देणार नाही मी. दिवाळी खूप खर्च झाला. अरे फक्त सुमितला असं सांगा. पण का? तुम्ही अगोदर सांगा तरी मग सांगतो ना. मग काय, तू पहिले मला कारण सांग, त्याशिवाय मी काही बोलणार नाही. अरे मंद आहे काय? सांगतो बोललो ना.
ए अरे काय काय रे बाळा, पडशील ना. खाली माणसं राहतात बाबा. सॉरी सॉरी काका. काय तो पण हवाय. म्हटलं एकदा कॅफे बद्दल ह्याच्याशी बोलून घ्यावं. जा जा, ह्याला पण घेऊन जा. काय काय चल रे. मी पण येते. नाही नाही, तू तू कशाला उठतेस? तू बस ना, आम्ही होत नाही ते. आपण सगळे गप्पा मारू ना. बरं, आणि कॅफेचं काय? थांब, थांब, तुम्ही थांब, काय थांब, बोलत होता थांब. दोघं? शाल्मली तू पण जा ना. तुझा तुमचं काय चाललंय तेच मला कळत नाही. काय मुद्दा काय? आम्ही पार्टी देतोय. का? सहज मज्जा म्हणून. असंच. वाव, फॅन्टॅस्टिक यार. येस, चला सांगूयात मग लोकांना. हे सांगायला इथं बोललो होतं का? चला. गाईज प्लीज ऐका. एक अनाउन्समेंट. विनयचे आई बाबा इथे आल्यापासून आपण अशी काही मजाच केली नाही. ते खरंय. काका काकू, आई बाबा, विनय, राघव आणि काव्या, अभिमान आणि शाल्मली आपल्याला उद्या त्यांच्या घरी जेवणाची पार्टी देतायत. टाळ्या. शाबास, व्हेरी गुड. वाट लावली. वा 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 वा, त्या निमित्ताने सुनबाईचं घर आपल्याला बघता येईल. बाबा आणि शाल्मली उत्कृष्ट स्वयंपाक करते, त्यामुळे या निमित्ताने तिच्या हातचं चविष्ट जेवण जेवायला मिळेल. भले शाबास, आयुष्यात पहिल्यांदा चांगलं चवदार जेवायला मिळणार आता. आयुष्यात पहिल्यांदा. तू ऐकून घे ना, मला पुढचं बोलू दे. तिच्या हातचं म्हणतोय मी. नाही, हे होऊ शकत नाही. अरे काय आहे? ए ऐका ना, याचा ऐका ना. नाही, हे आपण हा प्लॅन नाही करू शकणार. नाही करू शकतो का? म्हणजे फराळ खाल्ला ना तो. काय बोलतो विनय तू? फराळ शाल्मलीने सगळा दिवाळीचा फराळ बनवलाय ना, त्यामुळे ती जरा कंटाळली असेल, हो की नाही? हो. म्हणून आपण घरी पार्टी करण्यापेक्षा सरळ हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करू ना, म्हणजे सगळ्यांनाच सुट्टी. हो चालेल, छान प्लॅन आहे है ना? गुड आयडिया. नो प्रॉब्लेम. आमच्या हिला पण तेवढी सुट्टी. मग डन, उद्या दुपारी. हा. चला बेबी, आपण निघूया. आता एकमेकाला बेबी बाबा बोलायचं बंद करा आणि एक खरोखरचा बाबा येऊ दे आता घरात तुमचे. असेच खुश राहा, चांगला संसार करा. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि काव्या, तू पण घरी एकटी जाऊ नको. विनयला घेऊन जा बरोबर. विनय गेली सोड बाबा. हो, चल काव्या. हो कशाला, माझ्याकडे कार आहे. मग काय झालं, कार पर्यंत सोडायला येऊ शकतो ना. नाही तर काय. चल काव्या. सुमित, इफ यू डोंट माइंड, मी तिला सोडायला गेलो तर काही प्रॉब्लेम आहे का? चल काव्या. तुझी ट्रेनिंग अजून चालू आहे का? हे कसलं ट्रेनिंग बे? काय नाही बाबा, सवय आहे तिला मस्करी करायची. अच्छा, चला नमस्कार करते. अरे बरं, आशीर्वाद. उद्या भेटू. किती नमस्कार. राहू दे, सांभाळून जा. हा सुमित, सौभाग्यवती भव. राहू दे बाळा, असू दे. छान स्वयंपाक करून द्या. अरे पण बाहेर जायचं ठरले आता. रे बस, पुरे. काव्या, तू आम्हाला प्लीज घरी सोडशील का गाडीने? बरं ऐक ना, हे कळेल का काय चाललंय ते? अगं हा राघव आहे ना. एक मिनिट, मी सांगतोय ना. मला त्या देविकाचा फोन आला होता. ती सापडली. हो, तिने याला भेटायला बोलवलं होतं. तिला बघतेच आता. अरे मला नाही येत मारामारी. अरे पण ती सापडली ना, आपल्याला जायला हवं. शांत हो. हे बघ, तुला उद्या पण शांत राहायचंय, कळतंय का? मी तिला पकडण्याचा प्लॅन केलाय.
प्रयत्न करेन मी. उद्या दुपारी तिने आपल्याला बोलावलंय. तिला येऊच दे. तुम्हाला माहिती ना तिने काय केलंय ते. शांत हो, शांत हो. तुला यातला काही एक करायचं नाहीये. शांत हो. मी प्रयत्न करेन. अरे यार पण आता अजून एक झोल झाला ना. आता काय? सुमितने आई बाबा आणि काका काकूंना पण इन्व्हाइट केलंय. ते पण येतील ना. त्यांचं काय करायचं? ते बघू रे काय करायचं ते. बरं उद्या तुम्ही सगळ्यांनी वेळेत पोचा. स्पेशली तू. ह्यातली एक साडी नेसा तुम्ही आजच्या पार्टीसाठी. आवली माझ्याकडे लई साड्या. त्या असू देत, ह्यातलीच नेसा पण तुम्ही. हा कलर आहे ना तुम्हाला खूप छान दिसते. नाहीतर ही नेसताय का? ही पण छान आहे. अगदी नव्या कोऱ्या आहेत दोन्ही साड्या. काय विनिया तुला सांगतो, बायका जेव्हा साड्यांची देवाणघेवाण करत असतात तेव्हा आपण मध्ये काही बोलायचं नाही. अनुभव म्हणून सांगतो तुले. काय होतं बघायचे जान मध्ये बोल त्यांच्या. जा जा. हा अनुभवानेच कळत. जा. ही साडी त्याच्यावरचे मोर छान आहेत की नाही? पप्पा किती मोरे. मला ही साडी एवढी आवडली ना, मी यांना म्हटलं मला हीच साडी पाहिजे. बोल बोल बोल. किती गोड कलर आहे बघा ना, आणि किती सुंदर आहे ना ही रांग मोरांची. आणि ह्याचं कॉम्बिनेशन पण बघितलं किती छान आहे. काय झालं बे? घाबरलास ना? अनुभव म्हणून सांगतो तुले, लग्नानंतर कामी येईल, लक्षात ठेव. काय रे अच्छा फेऱ्या काय मारतोयस? निघायला वेळ आहे अजून. पाय मोकळे करत होतो. हो मी काय म्हणतोय, आज सगळ्यांसाठी मी कॉफी बनवतो. मी करू का बाप्पा? आई आई तुम्ही बसा ना, मी आहे ना. तुमचं चालू दे. साडी पे साडी. राघव खूप गुणी मुलगा आहे. दूध संपलंय, जा दूध घेऊन. त्याला काय सांगतो बे? दुकान आणत जाऊन. बाबा राहू द्या, मी आणतो. पैसे मग. हा आणि त्याला जाऊ दे ना सुमितला. तसंही त्याचा मॉर्निंग वॉक कुठे झालाय ना. आहेत ना, पैसे आहेत ना. तर ठेव रे. जा जा जा. तू पण काय सांगते बे? त्याचा मॉर्निंग वॉक होईल. हा गेला असं तर काही याचा झालं नसतं मॉर्निंग वॉक. बाबा हो, त्यांनी ते तसं मुद्दाम केलंय. मुद्दाम? का रे? का? राघव काय झालंय? बाबा तुम्ही 1 मिनिट, आम्ही सांगतो तुम्हाला. या विन्या, जा काकांना बोलव ना. जातो मी. बसा तू. अरे काय सांग ना. त्याचं काय मिसेस मोरे? काकू बोल ना बे. बाबा आता सवय झाली आहे ना. बरं ते महत्वाचं नाहीये. अरे विनय, अरे दुपारच्या पार्टीची तयारी राहिली सगळी. तशीच कपडे इस्त्री करत होतो यार. तुम्ही बसा ना. अच्छा इथंच बसू का? काका प्लीज बसा. ऐका तो काय सांगतोय. काय झालंय नेमकं? काका सॉरी, ऍक्च्युली तुम्हाला हे कालच सांगायला हवं होतं. तर सस्पेन्स नको वाढवू. काय झालंय सांग. हा आम्ही खरं तर आता लंच साठी नाही जाणार आहोत. हा देविकाला भेटायला जाणार आहोत. देविका? कोण देविका? देविका कोण? कळेल जर थांब. आई आई मी 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 सांगतो तुला. देविका नावाची एक मुलगी आहे आणि तिने सुमितला 75,000ला फसवलंय. अरे बापरे. आणि प्रेमाचं नाटक पण केलं. कुठं ती सटवी, तिला बघतेच मी आता. आई जरा पूर्ण ऐकून घे ना. अरे इले सांगून काही फायदा नाही. मारामारी म्हणजे छंदच आहे तिचा. बाबा छंद आहे मा, छंद आहे. हा ते काय चालेल माझं छंद. मग ऐकून सांगू का त्याला काय बोलतात ते?
आई आई बाबा प्लीज प्लीज शांत व्हा, प्लीज भांडू नका. राघव सांग रे. हो, झालंय असं की सुम्या एका मॅट्रिमोनी साईटवरती एका मुलीशी बोलायचा. तर आई, ती मुलगी आता आम्हाला सापडली. चल तिला बुकलून काढते. वहिनी वहिनी थांबा ना जरा, थांबा. तिच्याबद्दल बोलता ना तुम्ही? हो हो काका, आज आम्ही दुपारी याच मुलीला पकडण्याचा प्लॅन केलाय. सुम्या तयार होणार नाही म्हणून त्याला आम्ही पार्टीबद्दल सांगितलं. पण काल सुम्याने तुम्हाला सुद्धा इन्व्हाइट करून वाटोळ केलं. अच्छा, म्हणजे त्या पुरीला पकडायले आमच्या म्हाताऱ्यांची मध्ये लुडबुड नको असं तुम्हाला म्हणायचंय? हा हा हो हो म्हणतोय. आय मीन नाही, तसं काही नाहीये. नाही नाही, काही एक शब्द बोलू नको आता. तू काय बोलायचं ना तुला ते कळलंय आम्हाला. बाबा हो, आम्हाला समजले. जा तुम्ही काय करायचे करा. दादा दादा उगाच रागवू नका तुम्ही. तुम्ही जरा सुमितचा विचार करा ना. म्हणजे आपण सगळेजण असतो तर त्याला काय वाटेल ना. हा राघव